महाराष्ट्रामध्ये असं लावतात. मग दिलीप आणि दिलीपराव हा वेगळा व्यक्ती आहे का? नाही आहे ना, हे कॉमन सेन्सची गोष्ट आहे. पण ते काहीतरी त्यांना ट्विस्ट करून की कधी दिलीप लिहिलं कधी दिलीपराव लिहिलं असं काहीतरी ट्विस्ट करून ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहे. तुम्ही 9 अटेम्प्टची परवानगी ओबीसींना असते, त्याच्यात वडिलांचं जे ॲफिडेव्हिट आहे त्याच्या संदर्भात देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. याबद्दल काय सांगा? दिव्यांग सर्टिफिकेटबद्दल मी तुम्हाला हे सांगते की कुठलंही दिव्यांग सर्टिफिकेट सबमिट केलं की UPSC आणि DOPT ते ॲक्सेप्ट करते असं मुळीच नाही आहे. त्यांचा स्वतःचा बोर्ड आहे, 12 डॉक्टर्सचा बोर्ड आहे. 12 डॉक्टर्सच्या बोर्डने मला 3 वर्षामध्ये 6 वेळा माझा तपास केलेला आहे. आणि एम्सचं सर्टिफिकेट विच इज अ नॅशनल इन्स्टिट्यूशन, सफदरजंग आणि एम्स ह्या दोन्ही हॉस्पिटल्सनी 12 डॉक्टर्सच्या पॅनलनी मला सर्टिफाय केलेलं आहे. त्याच्यामुळे मी तेच सांगते ना की मीडियासमोर खूप मिसइन्फॉर्मेशन आलेली आहे की ह्यांनी असं केलं ह्यांनी तसं केलं, पण असं काहीही नाही आहे. UPSCनीही कुठल्याही त्यांच्या प्रेस रिलीजमध्ये किंवा कुठल्याही FIRमध्ये हे कधीच म्हटलेलं नाही आहे की मी कुठले बनावटी सर्टिफिकेट दिलेले आहेत किंवा माझं दिव्यांग प्रमाणपत्र खोटं आहे किंवा माझं OBC प्रमाणपत्र खोटं आहे, असं कुठेही म्हटलेलं नाही. पण पटियाला हाऊस कोर्ट असेल किंवा दिल्ली उच्च न्यायालय असेल, त्यांनी तुम्हाला जेव्हा अंतरिम जामीन दिला नव्हता त्यावेळी त्यांनी तुमच्यावरती गंभीर आरोप केलेले होते. तुम्ही फेरफार केलेली आहे, व्यवस्थेशी फेरफार केलेली आहे, अशा पद्धतीचा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या निकालात असल्याचं मॅडम बघायला मिळते आपल्याला. सर, जर तसं असतं तर आपण हे ग्रेडेड ज्युडिशरी सिस्टीमच नसते ना आपल्याकडे. हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्ट का आहे? कारण मिसइंटरप्रिटेशन होऊ शकतं, कुठल्याही कोर्टाकडून होऊ शकतं. माझं काही म्हणणं नाही, त्यांना काही पॉईंट्स वाटले असतील, बट दॅट इज नॉट द ट्रूथ. त्याच्यामुळेच मी सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलेली आहे. अँड एव्हरी टाईम ॲज यू नो आय हॅव बीन ग्रांटेड इंटरिम बेल. ओके, आय विल. आता मी आल्यावर बोलते तुमच्याशी. आल्यावर बोलते. निश्चितच या पूजा खेडकर होत्या, आपण बघितलं की त्यांनी त्यांच्यावरती केलेले सगळे आरोप. तर तब्बल 9 महिन्यांनी पूजा खेडकर माध्यमांच्या समोर आल्या. पूजा खेडकर आलेल्या आहेत आणि आता त्या चौकशीसाठी गेलेल्या आहेत. साधारणतः पुढचे काही तास त्यांची या ठिकाणी चौकशी होईल आणि चौकशी झाल्या काय चौकशीमध्ये त्या उत्तरं देतील हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण पूजा खेडकर यांनी त्यांच्यावरती केलेले सगळे आरोप जे आहेत ते या ठिकाणी माध्यमांशी बोलताना फेटाळल्याचं बघितलंय. सुप्रीम कोर्टाकडनं आपल्याला दिलासा मिळेल अशा पद्धतीचा दावा देखील माध्यमांशी बोलताना पूजा खेडकर यांनी केल्याचं बघायला मिळते. बघावं लागणार आहे कशा पद्धतीनं पूजा खेडकर यांची पुढच्या काही तासांमध्ये चौकशी होते आणि चौकशीमध्ये त्या नेमकं काय उत्तर देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली.